परळी तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतामध्ये पाणी साचलेलं होतं. आज आपण आहोत दाऊदपूर शिवारामध्ये. दाऊदपूर शिवारामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केलेली आहे. सोयाबीन काढलेलं आहे, मात्र रात्री अचानक झालेल्या पावसामुळे सर्व सोयाबीन भिजलेलं आहे. त्याच्या शेंगा पडत आहेत, भुरा चढत आहे त्याला. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगा दादा, कशी परिस्थिती आहे? आणि सोयाबीन काढलेलं होतं, आता त्याला पाण्याने भिजलेलं आहे. पाण्याने रात्री अचानक पाऊस आल्यामुळं रात्री ते सोयाबीन काढून टाकल्यामुळं ते अचानक पाऊस आल्यामुळं ते सोयाबीनला नुकसान झालेलं, भिजून गेलं पार सगळं. आणि आता लगेच सकाळी येऊन बघितलं तर ते बुरा येऊन चाललेला त्या शेंगाला दिसला. मग आता आम्ही काय खालीवरी थोडं केल्याचा प्रयत्न केला. मग ते आता थोडं ऊन पडल्यामुळे थोडं शेकायला न तर सगळं सोयाबीन गेलेलं आहे, ते कामातून काही राहिलं नाही त्याच्यात. लावलेला खर्च तरी निघणार आहे काय? नाही, लावलेला देखील खर्च निघत नाही, काहीच नाही. बघा सगळं नुकसानच होऊन गेलं ना, कुजून गेलं ते सगळं पाण्यानं. अगोदर बी अतिवृष्टी झाल्यामुळं ते गेलतंच, थोडंफार राहिलं होतं ते, पण नंतर रात्री अचानक पाऊस आल्यामुळे काढलेलं सोयाबीन सगळंच गेलं. आता दसरा झालेला आहे, दिवाळी तोंडावर आलेली आहे. कशी परिस्थिती आहे ना, आता घरी दिवाळी साजरी होईन अशी नाही, शक्यच नाही ना. कारण अगोदरच दसरा गेला, दसऱ्यामध्ये काहीच दिलं नाही. आता दिवाळी आली, दिवाळी तोंडावर आल्यामुळं का लेकरं बाळाला कपडे ते काही हे सण साजरा करायचं का पैसाच नाही. सगळं नुकसान झाल्यामुळं सगळं हे होऊन गेलं ना. मग सरकारकडे काय मागणी करा? सरकारकडे एकच मागणी की तात्काळ आम्हाला अनुदान काही हे आपलं हे द्यावा, दिवाळी साजरी करण्याला अनुदानाचं. काय सांगा दादा तुम्ही? असं आहे, आमचे समजत गेलेलं आहे. रात्री लई मोठा पाऊस आला, अचानक पाऊस आला आणि समजा बुडा होऊन हे झालं या. आणि आता 2-4 दिवस तर गोळाच करता येत नाही आणि अनेक पावसाचा शक्यता आहे येण्याची. मग समजा नुकसानच झाली की साहेब. पंचनामे वगैरे झालेत का तुमचे? नाही 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 नाही, कुठंच नाही साहेब, ऐकण्यातच नाही तर. पंचनामे नाही नाही, कुठंच नाहीत. काय मागणी कराल तुम्ही? आणि आमचं म्हणणं आहे पंचनामे बघून करावं येईन आणि आम्हाला काहीतरी दिपावलीला द्यावं तरी काहीतरी. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पंचनामे तात्काळ करावं आणि दिवाळी तोंडावर आल्यामुळं मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.